निवडणुकीत भाजपचा दबदबा या ठिकाणी पाहायला मिळतोय। बेस्ट पतपेढीमध्ये शशांक राव यांचं पॅनल हे विजयी झालेलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः शशांक राव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। सर माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो 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 बोल। अभिनंदन। सुरुवातीला खरं तर तुम्ही फार उशिरा प्रचारात उतरलात। आंदोलन सुरू होतं कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काकरताच आणि त्यामुळे काहीसा विलंब झाला प्रचारात उतरण्याकरता, पण उशिरा उतरून सुद्धा घवघवीत यश। खरं तर जी चर्चा होत होती दोनही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर या निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात होती ही निवडणूक म्हणजे, पण उशिरा प्रचारात उतरून मात्र मैदान मारणारे तुम्ही ठरताय। असं आहे की शिवसेनेने अनेक वर्ष बीएसटी मध्ये खाजगीकरण आणून आणि वेगवेगळ्या पद्धतीने कामगारांच्या विरोधातली धोरणं राबवलेली आहे आणि कामगारांनी या निवडणुकीत त्या कामगार विरोधी धोरणांचा स्वतःच्या पद्धतीने उत्तर दिलं असं मला वाटतं। अगदी खरं तर तोच मुद्दा होता सर की हा विजय कोणाला समर्पित करताय? नेमका हा विजय न्याय हक्काकरता लढलेल्या या सगळ्या कामगार वर्गावर वर्चस्व गाजवणार आहे त्यांना समर्पित आहे की या विजयाच्या माध्यमातून कुठेतरी राजकीय वाटचालीला सुरुवात होतीये? नाही, हा विजय कामगारांचा विजय आहे आणि कामगारांनी परत एकदा दाखवून दिलेला आहे की जो त्यांच्या हिताचं काम करेल त्याच्या मागे ते खंबीरपणे उभे राहतील आणि मी सर्वच कामगारांचं याच्यासाठी आभारी आहे। अगदी ही निवडणूक सर्वार्थानं सर महत्त्वाची होती असं म्हटलं जात आहे। तुम्ही असं म्हणताय की हा विजय अर्थात कामगारांच्या न्याय हक्काकरता आपण जे लढलो त्याचं मिळालेलं हे सगळं फळ आहे, पण तिथं संजय राऊत म्हणतायत की या ठिकाणी मात्र पैशांचा विजय झालाय। आठवड्याभरात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे मिळालेला हा सगळा विजय कसं पाहताय तुम्ही याकडे? भ्रष्टाचाराचं उच्चांक शिवसेनेने गाठलेला आहे, मग ते महानगरपालिका असेल, बीएसटी असेल किंवा पतपेढी असेल। पतपेढीमध्ये कामगारांचा कष्टाचा पैसा त्यांनी अक्षरशः उधळलेला आहे। भ्रष्टाचाराने त्यांनी तो अनेकांना फायदा पोचवलेला आहे आणि भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठणाऱ्यांनी अशी भाषा करू नये। अगदी म्हणजे तुम्हाला म्हणायचं की गेले 9 वर्ष, मग त्याच्यात कोविडचा काळ सुद्धा आला, गेले 9 वर्ष या ठिकाणी केवळ भ्रष्टाचारच होता? नक्कीच 100%। 9 वर्ष नाही, बीएसटी मध्ये तर अनेक, म्हणजे त्यांची कमिटी जेव्हापासून आहे त्याच्यामध्ये त्यांनी आता ग्रॅज्युटीचा पैसा जो बीएसटीच्या कर्मचाऱ्याचा अधिकाराचा पैसा आहे त्यांनी अनेक वर्ष ते कमिटीमध्ये असताना तो पैसा हात लावायचा नसतो, तो फंड वेगळा असतो, पण स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टर्सला देण्याकरिता, स्वतःच्या माणसांना देण्याकरिता कामगारांचा अधिकाराचा ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी वापरला आणि म्हणून आज 3-3 वर्ष रिटायर होऊनही कामगारांना ग्रॅज्युटी मिळत नाही ही परिस्थिती आहे आणि या सर्व परिस्थितीला कारणीभूत शिवसेना आहे। अगदी शशांक सर, खरं तर मला थोडं काही वर्षांपूर्वी तुम्हाला घेऊन जायचंय। ही निवडणूक तुम्ही जिंकणं ही काही पहिली वेळ नाहीये। 2006 साली सुद्धा ज्यावेळी शरदराव होते त्यावेळी मात्र त्यांनी ही निवडणूक जिंकलेली होती, अतिशय मताधिक्याने ही निवडणूक जिंकण्यात आलेली होती। 2011 मध्ये त्याची पुनरावृत्ती घडली, पण या वेळेला मात्र तुमचा विजय सर्वार्थानं महत्त्वाचा मानला जातोय याकरता कारण इथं असं म्हटलं जात होतं ठाकरे बंधू विरोधात भाजप असा सामना रंगेल, कारण भाजप प्रणित पॅनल सुद्धा होतं। तुम्ही 2024 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुद्धा होती, बातमी देखील आली। हा विजय नेमक्या तुमच्या पॅनलचा मानायचा की भाजपच्या या ताकदीमुळे तुम्ही उभारलेल्या या सगळ्या कार्याचा? एकूण
हा विजय कामगारांच्या हक्कासाठी जो लढा आम्ही देत आलेलो आहोत आणि कामगारांच्या हिताची जी कामं करतो त्याचा हा विजय आहे. आणि आम्हाला कामगारांच्या कामं करण्याकरिता, कामगारांचे विषय सोडवण्याकरिता दरवेळेला, आज नाही तर अनेक वर्ष माननीय देवेंद्रजी आणि माननीय आशिषजी यांची साथ नेहमीच लाभलेली आहे. मग ते 2019ला असो, 2020 मध्ये कोविडमध्ये स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री नव्हते, ते विरोधी पक्ष नेता होते आणि बीएससीच्या कर्मचाऱ्यांना कोविडचा भत्ता देण्यात येणार नाही असं सांगितलं गेलं होतं. माननीय महापौर त्यावेळेला शिवसेनेच्या होत्या, त्यांनी सांगितलं होतं की हे फक्त सफाई कामगार आणि हॉस्पिटलच्या स्टाफसाठी आहे, बीएससीच्या कर्मचाऱ्यांना हा लागू होणार नाही. आम्ही त्यावेळेला बेस्ट वर्कर्स युनियन तर्फे आंदोलन पुकारलं होतं. आमच्यावरती टीकाही झाली की कोविडच्या काळामध्ये तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, मात्र तो कामगारांच्या हक्काचा होता, कारण की कोविडमध्ये बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी फार कामं आणि लोकांना सेवा दिली. त्यावेळेला त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही देवेंद्रजींना भेटलो आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने सरकारशी बोलून आणि 2-3 दिवसानंतर तो कोविडचा भत्ता बीएससीच्या कर्मचाऱ्यांना लागू करून घेण्यात आला. तर देवेंद्रजी आणि आशिषजी नेहमीच कामगारांबरोबर राहिलेले आहेत, आम्हाला नेहमीच मदत केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने कामगारांची कामं होत गेलेली आहेत. आता सुद्धा 6 ऑगस्टला ज्या वेळेला ग्रॅज्युटीच्या अनुषंगाने आंदोलन होतं, आशिषजींची आम्ही भेट घेतली. आशिषजींनी माननीय आयुक्तांबरोबर बोलले आणि कामगारांना काही प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम तिथे झालं आणि येणाऱ्या काळात तो प्रश्न सोडवण्याचंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. अगदी आता निवडणूक पार पडल्यानंतर, यात मोठ्या मताधिक्यानं तुम्ही विजयी झाल्यानंतर नेमकी आव्हानं काय असतील? खरं तर बेस्ट हे डबघाईला आलं असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. इतकंच नाही तर वेतन कराराचा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा मानला जातो. तर बेस्टचा सध्या संचित तोटा हा 10,000 कोटी आहे. हे कसं काय आता साध्य करणार आहात? हे गणित कसं काय जुळवलं जाईल? शशांकजी, माझा आवाज पोहोचतोय? जी हा, आता आला. अगदी मला मुद्दा हा विचारायचा आहे, गेले अनेक दिवस खरं तर बेस्ट डबघाईला आली आहे अशी चर्चा आहे. वेतन कराराचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. मी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुद्धा विचारणार आहेच, पण हे मुद्दे प्रकर्षानं फार महत्त्वाचे आहे. बेस्ट प्रशासन या सगळ्या मुद्द्यावर विशेष आग्रही असताना दिसतंय. बेस्टचा सध्या संचित तोटा जर आपण पाहिला तर तो 10,000 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे नेमकं आव्हान काय असणार आहे आणि पहिला प्रकर्षानं कोणता मुद्दा सोडवण्याकडे तुमच्या पॅनलचा कल असेल? नाही, आमच्या युनियनचं सातत्याने 11 जून 2019ला बेस्ट वर्कर्स युनियनने बीएसटी बरोबर MOU केला होता, ज्याला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मान्यता दिली होती. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता की बीएसटीच्या स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या राखल्या जातात. बरोबर. 11 जून 2019च्या MOU झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये MBAचं सरकार आलं. माननीय उद्धवजी हे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यावेळेला बीएसटी कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांच्याकडे होती, स्वतः मुख्यमंत्री होते आणि बीएसटीच्या गाड्या कमी होत असताना देखील, आणि आम्ही अनेकदा त्यांना निवेदनं दिली, मोर्चे घेऊन गेलो, तरीही 2.5 वर्षाभरामध्ये एकदाही स्वमालकीची एक साधी गाडी विकत त्यांनी घेतली नाही. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते मुख्यमंत्री असताना 3 महानगरपालिकेच्या बजेट्स आल्या. त्या बजेटमध्ये कुठेही एक साधा रुपया त्यांनी प्रोव्हिजन केलं नाही नवीन गाड्या विकत घेण्याकरिता. आणि म्हणून आज आपण बघतो की बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या आता 400च्या खाली आहेत आणि नोव्हेंबरच्या महिन्यात ते 250च्या घरात जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये बीएसटीचं एकूण अस्तित्व, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचं नोकरीचा प्रश्न, त्यांचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या आल्या पाहिजेत. एकूणच जनतेच्या हिताने आणि कामगारांच्या हिताने या गाड्या येणं गरजेचं आहे. तर तो मुद्दा महत्वाचा आहे आणि मला आशा आहे की देवेंद्रजी आणि हे सरकार या मुद्द्याला सोडवण्याचं काम करेल.
अगदी त्याचबरोबर मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे विद्युत पुरवठ्यासंदर्भातला. बेस्टमध्ये विद्युत पुरवठ्याकरता जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये मात्र अदानीद्वारे ही वीज पुरवली जाते. अदानीद्वारे हे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशीही एक चर्चा आहे की विद्युत विभागाचं खाजगीकरण होत आहे का? त्यामुळे ते देखील एक महत्त्वाचं चॅलेंज असणार आहे या सगळ्या निवडणुकीनंतर. खाजगीकरणाचा विरोध आम्ही नेहमीच केलेला आहे, पण मी तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो की बीएसटी मध्ये किंबहुना महानगरपालिकेमध्ये सुद्धा खाजगीकरण जर कोणी आणलं असेल तर ते शिवसेनेने आणलेलं आहे. बीएसटी मध्ये सुद्धा फेब्रुवारी 12, 2018 ला पहिल्यांदा बसगाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट शिवसेनेने पारित केलं. ती कमिटी त्यांच्याकडे होती, त्या कमिटीचे अध्यक्ष त्यांचे होते, महानगरपालिकेचे महापौर त्यांचे होते. असं असताना शिवसेनेनेच सुरुवात खाजगीकरणाची केलेली आहे बीएसटी मध्ये, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे आमचं नेहमीच धोरण आहे आणि त्याच्या विरोधातला लढा आम्ही लढत आलेलो आहोत आणि ती भूमिका आमची सतत राहणार. अगदी एक नोकर भरतीचा सुद्धा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो बेस्टमध्ये. सध्या घडीला जर पाहिलं तर 24,000 कामगार आहेत बेस्टमध्ये. पुढच्या 2 ते 3 वर्षात साधारणतः आपण म्हणूया 10 ते 12,000 कामगार निवृत्त होतील असा एक आकडा प्राथमिकदृष्ट्या मांडला जातोय. त्यामुळे नोकर भरती होणं येणाऱ्या काही वर्षात हे देखील तितकंच महत्त्वाचं. शशांकजी. हो, कारण बसगाड्या आल्या पाहिजेत आणि कामगारांची भरती देखील झाली पाहिजे. कारण शिवसेनेच्या राज्यामध्ये शिवसेनेने कामगार भरती बंद केलेली आहे, प्रमोशन्स कामगारांचे बंद केलेले आहेत. ते फक्त आणि अशा एकूणच अनेक कामगार विरोधी धोरणं त्यांनी अंमलात आणलेले आहेत. ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मला आशा आहे येणाऱ्या काळात हे सर्व थांबेल. अगदी तुम्ही वारंवार बोलताना सुद्धा उल्लेख करताय की भाजपची तुम्हाला साथ आहे. नुकतंच प्रसाद लाड सुद्धा म्हणालेले आहेत की अर्थातच शशांक राव यांनी निवडणुकी काळात कधीही व्यक्तिगत टीका सुद्धा केलेली नाही, ते आमच्याच पक्षाच्या विचाराचे सुद्धा आहेत. अशा वेळी 2 ताकद एकत्र येत असताना येणाऱ्या काळात बेस्ट प्रशासन किंबहुना बेस्टच्या कर्मचाऱ्यांकरता काय बेस्ट देण्याचा शशांक राव यांचा मानस असणार आहे? जर टॉप 5 मुद्दे महत्त्वाचे मानले तर मात्र ते काय असतील? पहिला मुद्दा तोच राहील की बीएसटीच्या स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या, बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा रखडलेला वेतन करार 7व्या वेतन आयोगाचा, अनेक समस्या जशा ग्रॅज्युटीच्या असतील बाकीच्या असतील ते सोडवण्याचं, आणि बीएसटी जगवण्यासाठी आणि बीएसटीची मुंबईकरांना सेवा व्यवस्थित मिळावी याकरिता बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अगदी शेवटचा सवाल शशांकजी. खरं तर गेले अनेक दिवस आपण पाहूया अगदी 2दा सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं. आम्हाला सुद्धा समान काम समान वेतन मिळावं अशी मागणी करण्यात आलेली होती. प्रसंग बेस्ट बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता. काही आगारातून बेसही सोडण्यात आलेल्या नव्हत्या. अशा वेळी मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आज अपेक्षा उंचावलेल्या आहेत. तुमचं पॅनल त्या ठिकाणी विजयी झाल्यानंतर त्यांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची पावलं ही उचलली जातील का आगामी काळात? नक्कीच आमची युनियन तिथे आहे जी कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांबरोबर काम करते, आणि आमची ही मागणी आहे की बीएसटी मध्ये जो कॉन्ट्रॅक्टवर लागलेला कामगार आहे, कॉन्ट्रॅक्टच्या कायद्यानुसार समान कामाला समान काम या तत्वावर त्याला त्याचा पगार मिळाला पाहिजे, आणि किंबहुना येणाऱ्या काळामध्ये त्या कर्मचाऱ्याला बीएसटी मध्ये परमनन्सी सुद्धा मिळाली पाहिजे. ही आमची मागणी आहे आणि त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत. अगदी खूप खूप धन्यवाद शशांकजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. येणाऱ्या काळात अनेक महत्त्वाचे खरं तर निर्णय घेतले जातील जे अर्थातच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीच्या हिताचे असतील, कर्मचाऱ्यांकरता निश्चितच हिताचे असतील असं आश्वस्त करतायत विजयी झालेले शशांक राव. लोकशाही मराठीशी बोलत असताना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.